राष्ट्रीय शेतकरी दिन विदारक वास्तव, चंदगड तालुक्यात शेतकरी केबल चोरी आणि बाजार समितीतील अन्यायाच्या कात्रीत एका पंपसाठी 40 ते 50 हजारांचा खर्च, वर्षातून 2 ते 3 वेळा केबल चोरी। आज राष्ट्रीय शेतकरी दिन असला तरी ज्याच्या नावावर हा दिवस साजरा केला जातो तोच शेतकरी आज सर्वाधिक असुरक्षित, उपेक्षित आणि अन्यायग्रस्त असल्याचं विदारक वास्तव चंदगड तालुक्यात समोर आलंय। खत बियाण्यांचे वाढते दर, मजुरांचा तुटवडा आणि शेतीमालाला न मिळणारा योग्य भाव या अडचणींवर मात करत उभा राहिलेला शेतकरी आता शेतीपंपाच्या वीज केबल चोरी आणि बाजार समित्यांवरील व्यापारी वर्चस्वामुळे पूर्णपणे हतबल झालाय। चंदगड तालुक्यातील ग्रामीण भागात दरवर्षी शेतीपंपाच्या केबल चोरीचे प्रकार वाढत असून शेतकऱ्यांची वर्षभराची कमाई अक्षरशः मातीमोल होतीये। नुकतंच खन्नेटी इथं केबल चोरी करताना 2 चोरट्यांना शेतकऱ्यांनी रंगेहात पकडलं। त्यामुळे हा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असला तरी चोरी थांबलेली नाही ही वस्तुस्थिती आहे। माणगाव, मलतवाडी, किटवाड, होसूर, लकीकट्टे आणि कुदनूर परिसरातील बंधाऱ्यावर नदी नाल्यातून 100 ते 200 मीटरपर्यंत डबल केबल टाकावी लागते। मीटर मागे 150 ते 200 रुपये खर्च येत असल्यानं या शेतीपंपासाठी 40 ते 50 हजार रुपये खर्च होतो। हीच केबल वर्षातून 2 ते 3 वेळा चोरीला जात असल्यानं शेतकरी आर्थिकदृष्ट्या पूर्णपणे कोलमडतोय। केबल गेली की मोटर बंद पडते, विजेचा लपंडाव झाल्यास मोटर जळते, पाईपलाईनला गळती लागते आणि छोट्या दुरुस्तीसाठीही 8 ते 10 हजार रुपये शेतकऱ्यांच्या खिशातून जातात। 10 ते 12 गावांसाठी केवळ 3 ते 4 पोलीस कर्मचारी असल्यानं चोरी रोखणं कठीण झालंय। चोर पकडले जातात, मात्र 2 दिवसात ते मोकळे होतात। केबल चोरी करणारे मात्र मोकाट फिरत असल्यानं येरे माझ्या मागले अशीच परिस्थिती कायम आहे। या संकटात भर म्हणजे बाजार समित्यांवरील व्यापाऱ्यांचा दबदबा। शेतमालाला योग्य भाव मिळावा म्हणून अस्तित्वात असलेल्या बाजार समित्यांमध्ये व्यापाऱ्यांचं प्रतिनिधित्व अधिक आणि शेतकऱ्यांचं प्रतिनिधित्व अत्यल्प आहे। निर्णय प्रक्रियेत व्यापारी पुढे आणि शेतकरी बाजूला राहतो, त्यामुळे शेतकऱ्याच्या मालाला भाव मिळत नाही तर व्यापाऱ्यांच्या फायद्याची साखळी अधिक मजबूत होतीये। नवीन सरकारनं तालुका स्तरावर बाजार समित्या स्थापन करण्याचा निर्णय घेतला असला तरी तो अद्याप कागदावरच मर्यादित आहे। या समित्या स्थापन झाल्यास त्यामध्ये शेतकरी प्रतिनिधित्व प्रमाणात असावं अशी जोरदार मागणी शेतकऱ्यांकडून होतीये। जिथं व्यापारी जास्त तिथं शेतकऱ्यांवर अन्याय अटळ असा ठाम आरोप शेतकरी करतायत। या सगळ्या अन्यायाविरोधात आता पंपधारक शेतकरी स्वतः संघटित होण्याच्या तयारीत आहेत। प्रत्येक गावात 5 ते 7 सदस्यांची समिती, गावनिहाय बैठका आणि पुढे तालुकास्तरीय एकत्रित बैठक घेण्याचा निर्णय घेतला जातोय। राजकीय पक्ष, गट, तड बाजूला ठेवून मी फक्त मोटरधारक आणि उत्पादक शेतकरी आहे या भावनेतून एकत्र येण्याचं आवाहन प्राध्यापक सुखदेव शहापूरकर यांनी केलंय। रात्रीची सामूहिक गस्त, केबल सुरक्षिततेसाठी तांत्रिक उपाय, संशयितांवर सामाजिक दबाव, केबल खरेदी करणाऱ्यांवर बहिष्कार आणि बाजार समित्यांमध्ये शेतकरी प्रतिनिधित्व वाढवण्यासाठी संघर्ष करण्याचा निर्धार शेतकऱ्यांकडून व्यक्त होतोय। आज राष्ट्रीय शेतकरी दिनी केवळ शुभेच्छा देऊन हा दिवस अर्थपूर्ण ठरणार नाही। शेतकऱ्याला योग्य भाव, सुरक्षित शेती आणि न्याय्य बाजार व्यवस्था मिळाल्याशिवाय हा दिवस पोकळ ठरेल अशी भावना व्यक्त होतीये। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राइब करा।